कधी चालता मग? कुठे जावं लागते आता? हा, लोक घराने घुसून राहिले. ऊन झालं तू कुठे जातो बापा? खोटू नका बोलू. तुम्ही म्हणा ना की अतून घेऊ नको बॅट स्टम्प. मग मी आणले नाहीत ना माझे. मग तुम्ही म्हणा ना इथं मला नवीन घेऊन देणार. अरे हो हो हो, घेऊ ना मग काय तर. हो घेऊ ना. नाही नाही, घेऊ ना नाही, आत्ताच घेऊ. आता 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 येता चालतो का? मग काय होते तर? फक्त एकच वाजला बघितलं मी. आपण जेवायला जेवण करून उठलो ना तर तेव्हा बघितलं आप्पाजी मी एकच वाजला. आप्पाजी दुकान चालू असतील ना, चला ना आपण जाऊया ना. आप्पाजी मला ना लाकडाची चांगली वाली मोठी वाली बॅट पाहिजे. आणि माहितीये का आप्पाजी, मला हँड ग्लोव्स, हँड्सचे सगळे ते ग्लोव्स पाहिजेत वेगवेगळे. क्रिकेटची किटच पाहिजे आप्पाजी. असं असं असंच असंच दुकान बघा कुठं आहे तर, की जिथं क्रिकेटची किट मिळेल. आता हिव का होय बापा, तू क्रिकेटची बॅट घेऊ ना, क्रिकेट खेळायची बॅट. नाही नाही, सगळी किटच आली पाहिजे. त्याच्यात ना ग्लोव्स राहतात, ते पायाचं राहते, मस्त छोटस हेल्मेट राहते, बॅट स्टोम बॉल, टोटल किट घेऊन द्यायची आहे तुम्हाला मला. तुम्ही देणार आहे घेऊन, नाही म्हणू नाही शकत तुम्ही. कारण तुम्ही मला माझी बॅट आणून नाही दिली. नाही तुम्ही आणली असती ना, मग तुम्हाला मी एवढी किट घेऊन मागितली नसती. माझ्या माझ्या बॅट सोबतच खेळलो असतो. ओरे बापा रे, हो लेख ते आहे नाही. देतो ना घेऊन. हा, पण आता नाही, आता ऊन लय झालं. चाल घरात. ऊन लागीन बापा, बिमार पडीन मा तू. अन बसा लागीन दवाखाना करत. राहिली क्रिकेटची किट घ्यायची. हा, नाही आप्पाजी, ऊन नाही लागत मला आप्पाजी. अन ते ना थोडीशी महाग होते. तर पैसे सोबत शिल्लक घे जा आप्पाजी. तुम्हाला गुगल पे पे करता येते का आप्पाजी? नाही ना बापा, ती आपण पैसेच नेऊ ना ते फोनातून ना. फोनातून नाही जमत ना मुली. मग मग कॅश काढून आणा, जा बँकेमध्ये. जा बँकेमध्ये जा आणि कॅश काढून आणा आप्पाजी. 5,000 नको, 10,000 काढून आणा. हा, 10,000, 10,000 आणा. 10,000 रुपये आणा तुम्ही कॅश काढून. 10,000? बापा बापा बापा, का पंगत देतो का गावाची? गावभरच्या लेकराईले देतो, साऱ्या गावातल्या लेकराईले क्रिकेटच्या बॅटा घेऊन एवढे पैसे? नाही आप्पाजी, खूप महाग असते, ते कॉस्टली असते ना. मी तुम्हाला काय सांगून राहिलो तर, माझ्या मित्राने घेतली होती तर त्याची हलकी आली होती, त्यानं स्वस्त घेतली होती म्हणून. आप्पाजी मला महाग घेऊन द्या, म्हणजे मग माझी चांगली राहणार. मी माझ्या सोबत हैदराबादला घेऊन जाईल ते. मग मी तिथे आमच्या ग्राउंडवर माझ्या मित्रांसोबत खेळायला नेत जाईल ना. आप्पाजी 10,000 बँकेतून काढून आणा. कायसाठी आणा लागतात माय? काय काढून आणा लागतात? 10,000 काय माय? पाय तो आजीले 10,000 असतं कळत नाहीत. आणि पोरग म्हणते की 10,000 ची मले बॅट आणि ते स्टम्प घेऊन द्या. आजीला सांग बरं पहिले 10,000 काय असते. अगं आजी, 10,000 रुपीज, 10,000 रुपीज बँकमधून विड्रॉल करायचे आहेत आपल्याला, कॅश घ्यायचे. कारण आप्पाजींना गुगल पे करता येत नाही ना. आम्ही चाललो क्रिकेटची किट घ्यायला. किती रुपये आणा लागतात? अभि ते शाळेत नाही गेली ना, तिला कळत नाही ना. मराठीत सांग तिले. हा ना जीवा, तुम्हाला तर भल्ले येते. कळते रे बाबू मले. 10 कळलं मले, 10. पण 10,000 म्हणून राहिला का तू? हा, बघा ना आप्पाजी, कळतं ना, आजीला कळतं ना. अगं आजी, हो, 10,000 आपल्याला काढून आणायचे, 10,000 रुपीज. कळलं रे, शिकली का रे? होय, शिकलेले मला माहिती नाही. माझी चुप राह ना व. काऊनच मनात आले काही माहिती सांगता. तू आजी बी शिकेल हाय रे बाबू. 4था वर्ग शिकेल आम्ही. मला का कळत नाही का? खाले पाहिजे बाबू एवढे सारे पैसे? खेळणे खेळणे कोणी इतकाले आणत असते का बापा? 150 रुपयाची बॅट भेटते. अहो आता कुसुमच्या पोरानं आणली 150 रुपयाची मस्त बॅट आहे. आणून द्या त्याले. आणि बॉल या ना. बॉल तर आपल्या सागरच्या दुकानातच आहेत. सागरच्या दुकानात मस्त बॉल आली केले. बाबू, सागर काकाले म्हणा बॉल दे. किती पाहिजेत घेऊन ये. 4 घेऊन ये सध्याचे. त्याले म्हणा माझ्या आबा पैसे देतात. मांडून ठेव म्हणा. हा, आणि जाय त्या काय व त्या कुसुमच्या नाताचं नाव? तर प्रणव नाही माय, काय प्रतीक आहे माय. त्या प्रतीकच्या जोड जाय. त्याची बॅट नाही जाय. जाय खेळ त्याच्या संग. त्याला म्हणा तू बॅट
मला बॉल. हा, तुला मी बॉल घेऊन देतो. चल, त्यासाठी काय बँकेत जा लागते रे. चल, बॉल आणून देतो आणि तू त्या प्रतीकची बॅट, त्याची बॅट आणि त्याला बॉल खेळा. आणि आपल्या अंगणात बोलावून त्याला होती. मी म्हणलो का होय तर सागर, बॉल दे रे बॉल. मनात आले पाहिजेत. केवढ्याचा हाय तो लिहून ठेव. आता माझं सध्या पैसे नाही आहेत, आणून देईन पैसे 4 दे. साजरे देतो. फुटका फाटका देशील तर वापस आणून देईन. अगं आजी नको ना गं, ते बॉल नकोत ना मला. अगं मला क्रिकेटची किटच घ्यायची. नको काका, नको नको, बॉल नको. बॅटी आहे ना त्या पोराजवळ, चाल ना, मी सांगतो ना, सांगते त्या आजीला सांगतो मी. मग तो खेळते तो असंग. आता नाही आणली ना, परवाच्या दिवशीच त्याच्या बापानं बॅट आणली. हे तो आले बॉल. साजरा आहे ना, पाय ना बॉल साजरा आहे ना रे सागर, बॉल साजरा आहे ना. हीच लावती. अव तो ते नाही म्हणा, तो न्यार सांगून राहिला तो. मग बाई कुठे गेली? बाई निजेल आहे वाटते. याचा एवढा गोंधळ चालू आहे, बाईचं काहीच नाही अजून. काय तर साठी आला माय, हा एवढ्या वेळचा बसेलाय, काय काम आहे. गेला वाटते का हो? इकडे ये जा. हा, इकडे ये ना, या माणसाला तर निरा. कुठे चालले म्हणलं, इकडे ये ना. काय म्हणत? काय म्हणतो? इकडे ये ना, इकडे ये ना. का आले आलता म्हटलं, हा एवढा वेळ बसला. काय होतं ते उसने बसणं द्यायला लागत नाही. अव ते त्याच्या पोरीची ऍडमिशन घ्यायला लागते काय, तर मग त्याला पैसे पाहिजे होते. पोरीच्या ऍडमिशन साठी पाहिजेत ना. छापा मागचे दिले का त्यानं? आता मागची देईल ना. चालला का तो गाव सोडून? तुम्ही ना भल कसे असे ना पुढे पुढे करत राहता. काय काम आहे? त्यानं मागचे दिले नाही तर तुम्हाला आता त्याला डबल पैसे द्यायचं काय काम होतं? भेटच का बा, त्याच्या पोरीची ऍडमिशन आहे ना. ते कोणत्या ट्युशन मध्ये ते फी भरा लागते, हे करा लागते. त्याचं ऍडमिशनचं चालू आहे. आता 11वीत आहे त्याची पोरगी, हुशार आहे तिला, करू शाळा शिकून राहिलं. आणि त्याचं काय करतो? त्यानं दिले नाही तर देईनच, एक खट्टा देईन दोन्ही. देते. महापुरानं त्याच्या दारात गाडी लावली तर लहान त्याच्या बायकोच्या जीवर आलती का? आमच्या दारात गाडी लावली, आम्हाला जाता येत नाही, आम्हाला जाता येत नाही. आणि पैशाचं काम पडले की चालले तोंड उचलू नक्की. जळ कुठल्या तोंडाची महापोराची उलटी गाडी तिला खपली नाही. किती किती बोलले तर राजकुमारले समजत नाही का म्हणे तुम्हाला? शहरात राहताना होती गाडी लावली आणि आम्ही कुठून जा माय बाई. जाऊ दे ना बा, त्या बायाच्या कुठे नांदी लागते. काही काय काम होतं तुला? या ती काय काम होतं? काय काम असणार आहे मले? मा डोक्यातले उवा काळा, दुसरा काय धंदा आहे? म्या डोक्षीची बाई, म्या म्हणलं काय काम आहे? इकडे या, इकडे या. छपाजी मला अजिबात पटला नाही. तुम्ही त्याला आता पैसेच द्या ना ते लागत. महापुराची गाडी नाही सोयीन केली त्या बाईनं दारात 2 दिवस. ती काही कायमची तर ठेवणारच नव्हता. तिने माहिती आहे हा 2 दिवस राहते चालला जाते. आणि उसण्याच्या बाबतीत बरोबर दिसली घर. तसं नाही दिसत त्याले. थांबा आता ती दिसली ना म्हणतोच तिले मी. तू डोकसं कमी खाय, तर डोकसं नको चालू, मुकाट्यानं राहायचंय. त्या बाईचा काय संबंध आला? ते बाईनं नाही ठेवू दिली गाडी, तर मग काय कोणाच्या दारात नेऊन ठेवशील का? हा, आपल्या कोठ्यात सांगितलं ना राजकुमारने की ततीच लावत जा कोठ्यात म्हणून. फालतू गोष्टीसाठी डोकसं नको खाऊ. म्हणून नको पैसे यायचं, त्या लेकराच्या शिक्षणासाठी दिले. म्हणलं लेकराच्या शिक्षणासाठी दिले. ऐपत नाही तर काय शिकवा दुसऱ्याच्या माथ. पण तेवढं नमती ना राव. कोणाला आपलं तर भागत नाही, जा लागते उसलं पसलं मागेले. तर नमून राहता येत नाही. लहान तिची बायको नाकानं लिंबू शिलते. आता कोण नाही आली मग ते? बरोबर नवऱ्याला पाठवून देते पैसेले. काय डोकसं खात व. चाललो मी. लेकरू कुठे गेले? का शांतता आहे बाबू? उन्हाचे देऊ नका लेकरायला बाहेर. हा, काय रे बापा रे, चित्र काढणं चालू आहे का? अरे बापा रे, आपण ती ड्रॉइंग. अच्छा, ड्रॉइंग. हो 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 बापा, हो. मला म्हणलं चित्रच काढतं काय? करा, मस्त. काय आणू आज सांगा ना, काय आणू आज खायला? आणा ना आईस्क्रीम आणा लेकरायले. हाय ना रे बाबू, आईस्क्रीम पाहिजे ना तिला विचार जावा. ते म्हणते मग आपाजी मला विचारतच नाहीत. मी म्हटलं बाय तुझ्याच काय विचारायला लागते, तिला विचारून जा. हो बाई, काय आणू बा सांग बा. माझ्या कुल्याबाईचं मनानच ऐकतो मी. सांग बरं बाई, काय आणू? हो, तिच्या मनानं ऐका लागते सगळं. नाही तर गाल फुकते, बतच गाल फुकते.
गालाला फुगा फोडा लागते हिच्या. पद्मावा कुठे नेला व लेकराने येले का? कुठे गेले काय सांगून गेले का तुले? सांग आता किती वाकडचे गेले. बाबू म्हणे पोहे करा जी, मी येतोच नाश्त्याले. अन आता साजरे राहतात का ते पोहे? आता इतक्या वाकडचे केले तर काय बाई, हा माणूस लहान लेकरावानेच करते. आता लिहून लेकराले पटकन घेऊन यावं की नाही वा. पद्मा फोन लाव बरं त्याच्या फोनवर. पद्मा फोन लाव म्हणलं तो सासऱ्याले, लेकराले घेऊन घरी या म्हणा. हो आई लावते, जाऊ द्या ना, नाही तर येतीलच. अव येतील तर खरी, येत नाही का ते राहतात. पण म्हणलं सांगा ते पोहे कसे होती, एक तर करून ठेवले. आई थोडेसे आहेत ते पोहे, परत करावंच लागते नाश्ता. त्या काकाला दिला ना. कोणचं का? हो माय बाई, हो ते याला दिले नाही, सांग बोललीच होती याद मी. मग कर ना लेकरायचे. मला तुषारनं सांगितलं नाही की म्हणे आजी पोहे कर म्हणून. सांग ध्यानच नाही की मी त्याच्या हिशाचे पोहे तुकारामले दिले म्हणून. कर बा बदमा, भिजू बरं पोहे, मी करतो. मा हातचे पाय जात बाबूले. आजी ग, आला महाराजा, नाव घेतलं हर सर. आजी ग, हे घे गरमागरम समोसा आणला. ओ माय बाई, समोसे आणले का? तू तर म्हणस की पोहे करून असतेले. बरं झालं की नाही केले नाही. पोहे राहू दे, मस्त समोसे आहेत. आजी माझ्या हिच्याचे 2 आहेत, माझ्या हिच्याचे 2. अच्छा, आणि रिद्धीला एकच देसो, तिचा हिशाचा एकच आहे. आणि तिला सांगू नको की माझ्या हिशाचे 2 आहेत म्हणून. मला 2 घेतले, रिद्धीला 1, बाकी सर्वांना 2-2. फक्त रिद्धीसाठीच 1 घेतला, कारण ती खात नाही ना, उष्ट टाकते. आणि उगाच मग घेऊन ठेवते फक्त प्लेट मध्ये. काय चीटर? अरे ऐकलं काहीच नाही ग, काहीच नाही. नाश्ता आणलाय ना, सर्वांना 1-1 समोसा. आजी एकच देतो तिला. खोटं नाही बोलायचं आजी. तू पण माझ्यासोबत चिटिंग करते का? चिटिंग तुम्ही सर्वजण जेवढं घ्याल ना तेवढंच मला द्यायचं. मी तर छोटी थोडी आहे, आता मी मोठी झाली. ओ माय बाई मोठी झाली मग काय तर, आणि सगळ्याला भेटीन तेवढंच. मग सगळ्याला सारखंच, माबाईला कमी कोण देईन? हा आजी, आता मी मोठी झाली ना, मी आता सेकंड स्टँडर्डला गेली ना मी आता. दुसरीला गेली मी, दुसरीला. लय गरजली म्हातारीच झाली ते आता. मी लय मोठी झाली म्हणते. आई तू काय करू राहिली ते? राहू दे ना, ते काय करतो. चल सगळ्याला सारखं आण रे. आबा कुठे अटकले? आपाजी ते एका आपाजी सोबत बोलून राहिले. त्या आपाजीने मला विचारलं व्हॉट इज युअर नेम. ते आपाजी शिकलेले आहेत. नाही बाई, कोण विचारलं ना? कोणता आप्पाजीचं एवढी इंग्लिश वाया चालली? त्या सांगलं मग बरोबर. हो, मी सांगितलं माय नेम इज तुषार. आप्पाजीने सांगितलं असेल तुला, वेळेवर तुला आठवलं पण नसेल. मी असती ना मी आणखी सांगितलं असतं. मी पण त्या आप्पाजींना विचारलं असतं, हाऊ आर यू आप्पाजी, असं विचारलं असतं. मी कन्व्हर्सेशन केलं असतं ना. मी कन्व्हर्सेशन आमच्या टीचरने शिकवलं आम्हाला. जानव मम्मी, हे प्लेट आहेत, काढ बरं, समोसे आणले. अगं आजी तुझे पण आणलाय, सगळ्यांचा आणलाय. ये इकडे ये. मम्मी काढ. अगं आजी, 2-2 आजी झाल्या बा इथं तर. 2-2 आजी झाल्या. 2-2 आज्या झाल्या का रे? मई पारा काय म्हणते, 2-2 आज्या झाल्या म्हणते. त्याला वाटते या आजीले म्हणू का त्या आजीले म्हणू.